पहिला जन्नस आहे आणि नामपर आहे. अभंगाला सुरुवात केल्यापूर्वी पहिला मुद्दा आहे, कोण तुकाराम महाराज. जगाच्या इतिहासात माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबारानंतर वैकुंठ गमन नाही आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोना नाही, गरुडानंतर भरारी नाही, मारुतीनंतर ब्रह्मचारी नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, चंद्रानंतर शीतलता नाही, सूर्यानंतर तेजस्विता नाही, मेघानंतर उदरता नाही, कर्णानंतर औदार्य नाही, आईनंतर प्रेम नाही, साधूनंतर कृपा नाही, देवानंतर आशीर्वाद नाही, मानवानंतर बुद्धी नाही. कोण तुकाराम महाराज. प्रश्न मिटला. पुन्हा ऐसे होणे नाही. आणि आज कीर्तनाला अभंग नामपर घेण्याचं कारण, मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कष लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, जीवन सफल होईल मी कोण आहे याचा शोध लागला तर, आणि यज्ञ सुरुवात होईल पण नामपर कीर्तन झालं तर. कळत चढला याचा अर्थ मंदिराचं काम संपलं. माऊली ज्ञानोबाची 13वी अध्याय तशी ओवी आहे, खलारा धावे पाणी. पाणी ओढ्याचं असू द्या किंवा नळाचं असू द्या, नळाचं पाणी किंवा ओढ्याचं पाणी किंवा विहिरीतलं पाणी दंडवट, त्या पाण्याची ओढ ओढ्याला मिळावी अशी आहे, ओढ्याची ओढ नदीला मिळावी अशी आहे, नदीची ओढ धरणाला मिळावी अशी आहे, आणि धरणाची ओढ सागराला मिळावी अशी आहे. पाणी सागराला मिळालं का त्या नदीचं वाहन संपलं. अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. मंदिर पूर्ण झालं, कळत चढला, काल वाजीदारे पोरं नाही मग नदी सागराला मिळाली, काम संपलं. सोनं शुद्ध झालं, कस लागला, वृक्षाला फळ आलंय, संपलं काम त्या वृक्षाचं. तसं जीवनात मी कोण आहे याचा शोध लावा. 3 शब्द परत नीट ऐका. मी शरीर नाही, मी देह नाही, मी आत्मा नाही, मी गायक नाही, मी वादक नाही, मी महाराज नाही, मी पाटील नाही, मी जहागीरदार नाही, मी उद्योगपती नाही, मी वतनदार नाही, मी देशमुख नाही, मी पाटील नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही. मग मी आहे कोण शोध लावा. तू MA इंग्लिश झाला शिकवतो म्हणून शिक्षक आहे, तुला धरणातली अक्कल आहे म्हणून तू इंजिनियर आहे, आणि तुला गोळ्यांमधलं कळतं म्हणून तू डॉक्टर आहे. तू आहे कोण. लाकडं तासतो म्हणून तू सुतार आहे, आणि मडक्या घडवतो म्हणून तू कुंभार आहे, व्यापार करतो म्हणून तू उद्योगपती आहे. पण मी कोण शोध लावा. मी कोण. शरीर नाही, देह नाही. कारण काही ज्या पदव्या आहेत ते आपोआप मिळतात, काही पदव्या कमवाव्या लागतात, आणि काही पदव्या लोकांकडून मिळतात. एक लोकमान्य टिळक लोकांकडून मिळालेली पदवी आहे. बाबासाहेब आंबेडकर महामानव पदवी लोकांकडून मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज लोकांकडून मिळालेली पदवी आहे. आणि काही पदव्या आपोआप मिळतात. आपोआप बायको केली, पोरग झालं, बाप बाप फॉर्म भरायचा नाही, प्रचार करायचा नाही, बाप आई तर पदवी, आणि त्याचं लग्न झालं, आजोबा. काही पदवी आपोआप मिळतात. डॉक्टर, इंजिनियर या पदव्या कष्टाने कमवाव्या लागतात, आणि काही पदव्या लोकांकडून मिळाव्या लागतात. पण संत ही पदवी कर्तृत्वानं मिळते, आणि ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकते. व्हॅल्युएशन ऑफ मॅन डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज अ नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची किंमत त्याच्या तब्येतीवर अवलंबून असते, सुख त्याच्या ज्ञानावर अवलंबून असते. गडी देखणाला आहे पण गडी नाही ना. गडी देखणाला पण गडी नाही. काय उपयोग आहे? कसाय असू दे पण गडी असू दे. वाक्य परत नीट आहे का. साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही.
साबरीचा वन लावून फायद्याचा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, आणि ज्ञान नसणारी माणसं फायद्याची नाहीत. ज्ञान म्हणजे एमए बीमे नाही. एमए ज्युनियर केजी सिनियर केजी हेयर केजी लोअर केजी एमबी एनडी एड बी एड आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि अपॉइंट वन एम टेकन बी टेकन डिग्री डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि एमपीएससी यूपीएससी नेट अँड सेटन फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ बोंड आळी तज्ञ गुप्तरोग तज्ञ गुप्तरोग. हा अशी ट्रक न पडले एकच वाक्य सांगतो. वाक्य नीट ऐकायचा. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर आहे तो खरा सुशिक्षित. तो खरा सुशिक्षित ज्याच्या हृदयात हे रक्त 96 कुळी रक्त आहे. 96 कुळी. हे रक्त कसं आहे का मिनिट सांगा. हे रक्त कसं सांगा. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे माहित आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी आपल्या खानाला मारणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी आपल्या खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. आय आय आणि ही माती कशी आहे माहित आहे राजा. तोफेचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा बाजी निश्चित खिंडीत आहे. हे गोवा खाऊन डीजे पुढे नाचणार रक्त नाही. वाघ फाडणार संभाजीनं वाघ, गोवा नाही. चला थोडं पुढं करंट लावून देतो तुम्हाला. अभंगाचं म्हणतं करंट लागलाय तुम्हाला, थोडं मागे जाऊ आपण. ज्ञान इथं होतं आपण. पुढे चला. साबरीचा वन लावून फायदा नाही, तसं ज्ञान नसणारी माणसं फायद्याची नाही. पहिला मुद्दा संपला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे, नामपर आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. पाया पण सांगतो आयुष्य फार थोडं आहे, कधी जाईल याची गॅरंटी नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, इथोरा आला गेला. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तरी आला. तो जर ऍम्ब्युलन्स मध्ये आला गेला. सगळ्याची गॅरंटी, याची गॅरंटी नाही. एक वाक्य सांगून ठेवतो, पाया पडतो. आजचा दिवस आपला मजेत घालवा, उद्याचा दिवस आपल्यासाठी असेलच असं नाही. आजचा दिवस मजेत घालवा. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता करायची नाही, रिलॅक्स जगा, फार थोडे दिवस राहायचंय. आणि अभंगातला तिसरा मुद्दा, कठोर प्रतिष्ठान कार्यक्रमाचे आयोजक संयोजक यांच्या वतीनं 31/12 ह्या दिवशी भागवत कथा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम. भागवत कथा, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट सामुदायिक विवाह, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट नामकरण विधी. याला एक वाक्य सांगतो, मरेपर्यंत ध्यानात ठेवा. कोणताही माणूस मोठा होत असेल, कोणताही माणूस मोठा होत असेल, कोणताही माणूस मोठा होत असेल तर त्याला प्रारब्ध अनुकूल लागतं, प्रयत्न उत्तम लागतात, आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो. माणूस मोठा कधी होत नाही महाराज, त्याला प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्नही पाहिजेत, आणि नसली देवाची कृपा तर साधूची तरी कृपा पाहिजे, आणि नसली साधूची कृपा तर आई बापाची तरी कृपा पाहिजे. मग या कठोर परिवारावर
आई बापांची कृपा आहे म्हणून हा सुंदर सोहळा आहे. परमेश्वर त्यांच्याकडून असाच करून घ्यावं ईश्वर त्यांनी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आणि दरवर्षी माझाच नंबर लागतो 31/12. मी म्हणतो असतो आता कट करा, लय वर्ष झाली, एकच बाबा दरवर्षी लावून धरू नाही. ते म्हणते नाही तुमच्याकडूनच सुरुवात. मग ह्या परिवाराला सगळ्यांना त्यांना 7 एक चांगलं वारकरी संप्रदायातलं अति तोंडात साखर असणारं व्यक्तिमत्व रामदासी बाबा. उंची कमी पण बुद्धी तल्लक आहे. आणि संप्रदायाला एक वाहून घेतलेलं ते कुटुंब आहे. या सगळ्या परिवाराला, कठोर परिवाराच्या महिला पुरुषांना सगळ्यांना परमेश्वर उदंडायुष्य देव. आणि कीर्तनाला बसलेल्या सगळ्या लोकांना हात जोडून आपण आज देवाकडे एकच गोष्ट मागू. देवा पांडुरंगा माय बापा कष्ट करणारा आणि शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचे दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. आणि हिंदू संस्कृती आमची वारकरी संप्रदायाच्या रूपानं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशीच राहू दे. ईश्वरचनी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. आमच्या वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा, आमच्या वारकरी संप्रदायाची कथा भागवत रामायण परंपरा, आमच्या वारकरी संप्रदायाच्या माऊली सोहळ्यातल्या दिंड्या आणि आमच्या शेतकऱ्याच्या घरात होणारी दिवाळी, दसरा, नागपंचमी आनंदानं होऊ दे. ईश्वरचनी प्रार्थना. अभंगाला सुरुवात झाली. अभंगाला आता फक्त बोलत जायचं, भामटेवाडी बसायचं नाही, लोड बीड घ्यायचं नाही, काही संघ आणलं नाही, काही न्यायचं नाही. थोड्या दिवस राहायचं. इथं येऊन असा बसतो, इथं येऊन म्हणजे तुझ्या एकट्याचा अर्ज छाननीत उडाला का काय. रिलॅक्स जगायचं. आणि आता अभंगाला सुरुवात झाली. हा अभंग तुकोबारायांचा 1, या अभंगाला कडवे आहे 4. आता सुरुवात झाली, फटाफटा बोलायचा फक्त. गरिबी ही मानव निर्मित आहे की ईश्वर निर्मित आहे. सावध राहायचं बरं का, आता परत घोटाळा नाही करायचा. गरिबी ही मानव निर्मित आहे, ईश्वर निर्मित नाही. देव जर गरिबाच्या बायकोचं बाळंपण करू शकतो, देव जर गरीबाला भाजी काढू लागू शकतो, गरीबाचे जर ढोरं वाढू लागू शकतो आणि गरीबाच्या घरात जर दळू लागू शकतो, तर देव आपल्याला गरीब करीलच कसं, प्रश्नचिन्ह आहे. का करील देव गरीब. एक अभंग वाचा. दासी पुत्र कन्यात विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. सगळ्यांचं कल्याण जर देव करतो. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य आहे, गरिबी ही मानव निर्मित आहे आणि ती कर्मावर अवलंबून आहे. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत धैर्य ठेवा. कर्म जर सात्विक असेल आणि ते जर कष्टाचं असेल तर गरिबी येण्याचा काय संबंध आहे. पहिलं वाक्य झालं पाहिलं. म्हणजे मी गरीब आहे हे कधी बरळायचं नाही. कर्म चांगलं कर, श्रीमंत होशील तू. श्रीमंत येडे झाले तू का श्रीमंत होतो. आता पुन्हा उलट वाक्य आहे का. पैशानं गरीब असणारी माणसं विचारानं श्रीमंत असतात आणि पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं बिंडोक असतात. पुन्हा नीट वाक्य आहे का. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने 2 संपत्त्या सांगितल्यात. एक दैवी संपत्ती आहे आणि एक आसुरी संपत्ती आहे. खटोल परिवाराला मिळालेली संपत्ती ही दैवी संपत्ती आहे आणि ते हाच कार्यक्रम करायला लागल्यापासून त्यांचं चांगलं झालं की नाही त्यांनी कबूल व्हावं. डॉक्टर खर्च वाचला घरातला. देव चांगलंच करील. मला थोडं पुढे सरकायचं, तुम्हाला करंट लावून दिलाय. तुम्हाला गरिबी ही मानव निर्मित का ईश्वर निर्मित. बोला जा. मानव निर्मित. जर आपण व्यसन केलं नाही गरिबी येईल. आपण जर जुगार खेळलो नाही गरिबी येईल. आपण जर नालायकात बसलो नाही तर गरिबी येईल. माझ्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. चांगल्यात बसा, मूर्खांमध्ये बसू नका. पाण्याची बाटली 10 रुपयाला आहे, दूध 30 रुपये लिटर आहे आणि दारू 180 रुपये लिटर आहे. तू दारूच पितो म्हणल्यावर भिकारी होशील तर काय लखपती होशील का तू. आता पुढचं वाक्य फायनल झालं. आता गरिबी कर्माने येते. दुसरं वाक्य, आयुष्यात तुम्ही सगळं कमवलंय. सगळं काय कमवलं यादी लिहून घ्या. काय कमवलं. गाडी, बंगला, पप्पा, कुटी, पट्टी, छोटी, फ्रीज, कूलर, गॅस, सिलेंडर, वापे, चकला, कांदा, गोण्या, बकरा, अंडेला, डबल पण फुकणे, उशी, दबा, संडा, बाथरूम, किचन, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गला, उशी, गादी, कन्नडा, खांडकुंड, बापले, सुद्धा, अंडेदार, फला, कुचरीवाने, खरंच काढते, कोणाला आणली, सीतामाणी साहेब, दे धक्का, धुबी, पचाड, भरताला, परत गोष्ट, डोंगरवडी, तुका गला, नागा, शिक्षणाचं ऐकू, झेंडा, माने, खान, राजनीती, दबंग वाटे, शिंगापोटी, गा, सगळा चिकडीच्या बेली, दुनियादारी, लय भारी बाजी बनतो झाल्या, तर सटकली, पपिते पारुळा, ही पोरगी साजू तुपातली शिट्टी वाजली, गाडी सुटली, पत्र गेलाय वर, शांताबाई, शांताराम, चिमणी उडाली, बरं आला बाबूराव, बाहुबली, झिंगाट,
सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का बाई वाड्यावर या तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करायला तुम्हाला 1.5 महिना लागेल तरी होणार नाही सगळं कमावलंय आपण अभंगात उष्णारे आता करण लावून दिलाय सगळं कमावलंय पण एक कमवायचं राहिलंय काय राहिलंय सुख गाडी विकत घेता येईल झोप विकत घेता येणार नाही गादी घेता येईल पण झोप विकत घेणार नाही सगळं मिळवता येईल पण सुख कुठं आहे सुख कुठं आहे काही ना झोपायच्या गोळ्या आहेत झोप झोप आणि जर उठायच्या दिल्या नाही करा पाहुणे गोळा गेली काही ना झोपायच्या गोळ्या आहेत सगळं मिळेल सुख कुठं आहे कुठं आहे सुख आता आपल्याला मेन मुद्दे आता करंट लागलाय तुम्हाला मग आपला सगळा तास कशासाठी आहे सुखासाठी आहे का दुःखासाठी आहे दुःखासाठी आता पटकन विचारा सुख का नाही कारण आपल्याला काय मिळवायचं आता सुख करेक्ट आता करंट लागला काय मिळवायचंय ए बरे नेट बस काय मिळवायचंय सुख काय मिळवायचंय सावध राहा बरं का आता काय मिळवायचंय सुख आता पटकन बोला तुझं नाव काय अरे तुझं रे सार्थक आता पटकन बोला बरं का तुम्हाला पटापटा उत्तर द्या सार्थक हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे सावध राहा बरं का ठेवलेलं नाव आहे बोला पटकन हे याच्या शरीराचं नाव आहे देहाचं नाव आहे का आत्म्याचं नाव आहे शरीराचं नाव शरीर जाळायचंय का ठेवायचंय जाळायचंय झालं ना फायनल मग याचं नाव खरं नाव आहे का खोटं नाव आहे खोटं नाव आहे मग याचं नाव जर खोटं आहे तर याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे ही खरी आहे का खोटी आहे मग आपण खोट्यासाठी मेलो का खऱ्यासाठी मरा मग किती सरळ उत्तर आहे ऐका पटकन आता मालक मेला आणि बंगला रडला घडलं का कधी मालक मेला आणि बंगला रडला मालकीन मेली आणि साड्यांचं कपाट नदीपर्यंत पळत आलं आता मला कोण नेसत माताला मार्मिक उत्तर आहे फक्त मोबाईल मध्ये घेऊन जा रोज ऐकत जा बंगला जड आहे कशी वे जड करेक्ट बंगला जड सोनं जड साड्या जड कपाट जड आणि हा जीव मग बोला उत्तर जीवानं जीवावर प्रेम करावं का जीवानं जडावर प्रेम करावं जीवावर आज जीवाचं कुणावर प्रेम आहे जडावर जीवानं जडावर प्रेम करणं ज्ञानमूलक आहे की अज्ञानमूलक आहे अज्ञानमूलक आहे अज्ञानमूलक हे सुखाचं कारक आहे की दुःखाचं कारक आहे मग सगळी माणसं दुःखी का उत्तर कळलं फायनल का दुःख चौथ्या मजला काढला तरी वर गजच काढितो तू मरतो का तू झोपला पाहिजे ना त्या बंगल्यात कधी नालाय का कमांडीतच राहिला 27 खोल्यांचा बंगला 13 बेडरूम 9 बाथरूम आणि एकच पोरग उर फाट्या बावलीच काय करतो त्याला ते नवरी बाला नेलं ते मिवणीलाच खुनवायचं ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं बावळ्याचा बाजार नाही तर अरे कमावतं कशाला येण्यावानी काय नाही सावध राहा सुख नाही सुख का नाही इथं यायचं बरं का आपल्याला जीवानं जीवावर प्रेम करावं का जडावर जीवावर आज जीवाचं प्रेम कशावर आहे बस मग जडावर प्रेम करणं ज्ञान का अज्ञान अज्ञान अज्ञानामुळे मिळेल ते सुख का दुःख दुःख मग तुम्ही मी सगळे दुःखी का ज्ञान नाही फायनल आलं आता काही नाही आपल्याला मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे नवरदेव बैरा नवरदेव ठय 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 ते नवरदेव उड्या हाणायचे त्याला वाटलं शांताबाई आली बाकीचे म्हणले फटाके म्हणजे 40,000 पाण्यात गेले का कामा आले काय नाही बस फिट बसलं काय नाही ज्ञान नाही चला 2 भावांची 40 वर्षे कधी केस चालली शेतीच्या बांधावरून दोघही मेले बांध जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला काय नाही ज्ञान नाही आणि आज 99% लोकांना काय नाही बस महिला मंडळ पटकन उत्तर द्या मुलगी तुमची आहे का आता याची मीटिंग घ्यायची मुलगी तुमची नाही तुमच्याकडे सांभाळायला आहे तुम्ही 18 वर्ष सांभाळायची ज्याची आहे तो भाड्याच्या गाडीत येणार घेऊन जाणार मग बोला पटकन मुलगी तुमची नाही मुलगी तुमची नाही मग तुमच्या घराची मुलगी आली त्या मुलीने तुमचा मुलगा तिच्या ताब्यात घेतला याच्यात गैर काय कारण मुलगाही तुमचा नाही
मग तुमचं मुलगाही नाही, मुलगी नाही, मग तुमचं जे नाही ते आपलं हाय म्हणणं ज्ञान का अज्ञान? आणि मग या जगात आपलं काही नाहीच तर आपण ज्ञानी आहे का अज्ञानी? मिटलं का? 58 वर्ष नोकरी केली येड्यानं आणि रिटायर झालो, बंगल्याला कुदळी हल्ली. 58, 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तू शांती झाली आणि 63ला याचं वर्ष श्राद्ध आलं. आता बंगल्यात झोपलाच नाही, तुला कोणी बांधायला सांगितलं होतं? आणि मग त्याच्या पोरानं घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कस काय होईल? काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. आता करंट लागला तुम्हाला, ज्ञान नाहीच. आता ऐका, आता करंट लावून दिलं बरं का. मिळवायचं काय? सुख. पण सुख कशात आहे? ज्ञानात. बस आता उत्तर द्यायचं तुम्ही पटकन. माणसाला आतलं ज्ञान असावं का बाहेरचं? आतलं 13वा अध्याय, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान आलं की बाहेरचं ज्ञान आपोआप येईल. मग आतलं ज्ञान आणायचं असेल तर त्याला संतांचीच कृपा पाहिजे. कशावरून? 12वा अध्याय, आत्मलाभासारखे घोमटे काहीच न दिसे. कशावरून? यादी लिहून घ्या. 13व्या अध्यायातली ओवी लिहून घ्या. मुंगी मेरू ना ओलांडावे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही, माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही, वांजश्री कधी वरमाई होणार नाही, मारुतरायाची फुरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही, काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही, काश्मीरचं पिलो आंधळ जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही, वटवागळाला पिल्लाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही, शिळीच्या गळ्यात चोळंबलेलं सड कधी दूध देणार नाही, गाईच्या काशीतलं उशीड कधी दूध पिणार नाही, गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शुभून दिसणार नाही, बांधावरचं कधी मेडीला वापरता येणार नाही, दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. काय ध्यानात राहिलं तुमचं तुम्ही पहा. आणि आज लोकांना ज्ञानच नाही. पटकन बोला, याचं नाव सार्थक आहे. इथं आलोय आपण आता. ते नावच खोट आहे. मग जगात सगळं खरं काय? सगळं खोटच आहे. फक्त खरं काय माहिती का? पावशेर सुतळी, 8 पाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 1 हार आणि मूठभर तांदूळ. बस. किती कमवा, कपाळाला 1च रुपया, नोट नाही. अजून कोणताच श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का लय मोठा बंगला पेटवा. नाही नाही, एक वाक्य सांगतो, ज्याच्या घरामध्ये आई वडील सुखी आहेत ते घर श्रीमंताचं आहे, आणि ज्या घरात आई वडील दुःखी आहेत ते घर भिकाऱ्याचं आहे. आणि दिवस फिरतात. बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं. बंगल्यावालं बेवडं होतं. भिकाऱ्याला म्हणला बाहेर नाही. जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगायला आलो. थोडं परत मागण येतो. आता करंट लागलाय तुम्हाला. ज्ञान मिळवायचं आहे पण ते बाहेरचं नको आहे, आतलं ज्ञान पाहिजे. आता ऐका पुढं. आता करंट लागलाय तुम्हाला. आतलं ज्ञान मिळेल. आतलं ज्ञान मिळेल पण जो ज्ञानी आहे त्याची गाठ घेतली पाहिजे. कोण ज्ञानी आहे? बस संत. तुम्हाला संतांशिवाय पर्यायच नाही. मग आता संत कोणला म्हणावा? आला घोटाळा. सध्या भयानक आहे संतांचं सुद्धा. झाकली 1.25 लाखाची. संत सुद्धा कामातून गेले. संत सुद्धा. चला पुढं. उद्या तुम्ही कोणला एक वाक्य सांगा मला. वारकरी संप्रदायात उतरलेल्या माणसाला जर आचरण क्लिअर ठेवता येत नसेल तर त्यांना इकडे उतरू नये. त्याच्यामुळं काय होतं, महाराज करायला जातात एक आणि भोगायला काय ते दुसऱ्याला. एक बोनाला फडकेला लोक आमच्या मुळा उठत आहेत. तुम्ही तसेच असं नाहीये ते. कधी ध्यानात ठेवायचं, पाणी जरी एकाच विहिरीचं असलं तर ते उसाला गेल्यावर गोड होते, कारल्याला गेल्यावर कडू होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, कारल्यात गेलं तर कडू होते, उसात गेलं तर गोड होते, आणि ते पाणी विषात गेलं तर विष होते, आणि दारूत गेलं तर दारूचा पावर कमी करते. पाणी जाण्यावर अवलंबून आहे.
पाणी नळाचं आलेलं तर हांड्यात जर भरलं तर हांड्यातलं पाणी, हांड्याचा जो आकार आहे तो पाण्याचा आकार आहे. ते पाणी हांड्यातून कळशीत ओतलं तर कळशीचा आकार तो पाण्याचा आकार आहे. कळशीतलं पाणी तांब्यात ओतलं तर तांब्याचा आकार तो पाण्याचा आकार आहे. ते पाणी ग्लासात ओतलं आणि फुलपात्र ओतलं, पाण्याला विशिष्ट आकार नाहीये, पण ते ज्या भांड्यात ठेवलं त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार आहे. तसं जगात ब्रह्म एक आहे, तुमच्या कर्मावर आणि आचरणावर तुमचं जीवन आहे. पाणी एकाच भांड्यात आहे, पण ते फुलपात्राचा आकार आहे. त्याला पण शाळेत जातो तू, शाळेत जातो का? अरे शाळेत जातो का तू? कितीला आहे तू रे? कितीला आहे? 8वीला आहे का? 8वीला आहे ना? 8वीला आहे ना? विज्ञान आहे तुला? माहित मला पटकन उत्तर द्या शाळेतल्या बोलाचा. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. बर्फाचा गोळा स्थायू, त्याला उष्णता दिली द्रव, द्रवाला उष्णता दिली वायू. मग बर्फ स्थायू आहे, बर्फ द्रवही आहे आणि बर्फ वायू आहे. तसे माणसं रजगुणी आहेत, माणसं तमोगुणी आहेत आणि माणसं सत्वगुणी आहेत, पण देवाने बनवताना सारखीच बनवलीत. हे तुमच्या कर्मावर आहे. आता पोरांना उलट, स्थायूचं रूपांतर द्रवात होईल. कधी? करेक्ट. स्थायूला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कसं होईल? द्रवात. द्रवाला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर वायूत होईल. मग वायूचं रूपांतर परत स्थायूत करता येईल का? येत. कशावरून? करेक्ट. त्याला झाकण ठेवलं तर वाफ कोंडून त्याचं द्रवात रूपांतर होईल. त्या द्रवाचं रूपांतर परत स्थायू मध्ये होईल. मग आता शाळेतले पोरं नीट आहे का? हा माईक आहे, हा कशावर चालतोय? लाईटवर. याच्यामध्ये सध्या एक ऊर्जा आहे. कोणती? विद्युत ऊर्जा. माझ्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द माईकवर आदळतोय, याचा अर्थ माझ्या तोंडामधून एक ऊर्जा बाहेर पडते. ती जी ऊर्जा आहे ती ध्वनी ऊर्जा आहे. नीट आहे का? याच्यामध्ये ऊर्जा कोणती आहे? विद्युत ऊर्जा. माझ्या तोंडातून बाहेर पडते ती ऊर्जा ध्वनी ऊर्जा. आणि माझ्या तोंडातून बाहेर पडलेल्या ऊर्जेवरून विद्युत ऊर्जेतून तुम्हाला मोठा आवाज येतो. याचा अर्थ ध्वनी ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत होतं. पण एकदा माणूस बर्बाद झाला की परत जागेवर आणता येत नाही. 10वीच्या पुढचे पोरं असतील तर एक नियम सांगतो, तेवढा ध्यानात ठेवा. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड but it converted to one form to another form. It is a law of energy conservation. याला ऊर्जा अक्षयतेचा नियम असे म्हणतात. ऊर्जा निर्माणही करता येत नाही. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा नाशही पावत नाही, पण एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करता येतं. ऊर्जा सदैव अक्षय असते. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. त्याचा मराठीत अर्थ सांगू तुम्हाला. चांगल्याच्या संगतीत गेल्यावर चांगलंच होतं आणि वाईटाच्या संगतीत गेल्यावर वाईटच होतं. हे जाण्यावर अवलंबून आहे. माणसं देवानं वाईट केले नाही. उगाच बरळायचं नाही, माझं देवानं वाईट केलं नाही, बरळू नको. काही बायका म्हणते मला असं नवरा कसं काय मिळाला. देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलंय. देव काय एवढ्या किरकोळ कारकोळ गोष्टी पाहतो. काही माणसं विचारित असं कसं झालं, तसं नाही. नाही 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 तसं नाही. जसं लिहाल तसं उत्तर आहे, जसं प्रश्न आहे तसं उत्तर आहे, आणि जसं कर्म आहे तसं फळ आहे. जगी जीवनाते सार घ्यावे जाणून सर्व, जगी जीवनाते सार घ्यावे जाणून सर्व, जैसे कर्म जगी
पलीकडच्या कीर्तनात हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य आहे, उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते फिटच. ते कधी खोटं नाही, थोडं खरं आहे पण फिट. ते खोटं नाही ठरणार कधी, आज उद्या सत्यच. 2017ला आपण सगळेजण 2-4 संकल्प करू. एक, बारीक ऐका, महत्वाचे मोबाईल मध्ये घेऊन जाणं ते लिहून द्या. सहन करा, दिवस बदलतात. सहन करा, करा, सहन करा. सगळे शाळेतले पोरं ध्यानात ठेवा. शाळेतली पोरं ध्यानात ठेवा. तुम्ही हॉस्टेलला राहताना असू द्या, बनियन तुमचं म्हणालंय ना संध्याकाळी उघडं झोपा, बनियन धुवून काढा. शर्ट म्हणालंय ना धुवा. शिकलेली पोरं ध्यानात ठेवा. एक दिवस एकच वय आहे ना असू द्या, तिच्यामध्ये भाग पाडा आणि पूर्ण करा. एक वाक्य सांगू, तुम्ही जितकी गरिबी सहन कराल तितके आयुष्यात मोठे व्हाल. सहन करा. अरे कोटी रुपयाचं मंदिर बांधलं तरी मंदिरामध्ये लोक जाताना चप्पल ज्याच्यावर काढतात ती पायरी आहे. पायरीवर चप्पल काढतात आणि आतमध्ये गेल्यावर मंदिरात ज्याच्या पाया पडतात ते कासव आहे. सगळ्या मंदिरांमध्ये कासवाच्या पाया का पडतात? तर कासवामध्ये 2 गुण आहेत. एक, त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात. एक, आणि कासवाचा दुसरा गुण आहे, कासवाला स्तन नाही आहे. कासवाचं पिलू आईच्या स्तनातलं दूध पित नाही. कासवाच्या आईनं पिलाकडे पाहिले की त्याची आपोआप वाढ होते. मग मंदिरात जाणाऱ्या भक्तांना देवाकडे एवढंच मागा, देवा कासवा इतकी नजर मला नकोय, पण निदान माणसातला माणूस बघण्याची ताकद तरी मला दे रे. माणूस, अरे जिथं मी दूध प्यालोय ती मला आई दिसू दे, जी मला राखी बांधते ती मला बहीण दिसू दे बस. आणि ज्यानं मला मोठं केलं तो मला बाप दिसू दे. जर प्रत्येक स्त्री आपली पत्नी सोडता जर आईच पाहायचा विषय केला तर जगातून बलात्कार नावाचा शब्द कधीही निघून जाईल. आणि समाज भाषण करून कधी सुधारणार नाही. भाषण करणारी ध्यानात ठेवा. इंग्रज गेल्यापासून लोक भाषण ऐकत आहेत. इंग्रज गेल्यापासून लोक भाषण फक्त टाइमपास म्हणूनच ऐकत आहेत. लोक आता फक्त कीर्तनकारच बदलू शकतो, दुसऱ्याची ताकद कोणात नाही. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायची असती तर 10 लाख रुपये लागले असते आणि वरून याला गप्प बसाय 1000 पोलीस लागले असते. मग मलाच खटोड प्रतिष्ठाननं 1-2 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रिकर आपला माणूस 1 लाख 1.25 लाख देऊन टाका, पुढं दुबळ्या घरी लगी नाही. पण विनोदाचा भाग सोडा. पण आता ही कीर्तन काळाची गरज नाही. बलात्कार बंद करायचा असेल तर भाषण करू नका. गुन्हेगारी बंद करायची असेल तर प्रत्येक बापानं रात्री आपला 9 नंतर पोरगा बाहेरून घरात येऊ देऊ नका. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. आणि प्रत्येक बापानं महिन्यातून मुलाचा एकदा हिशोब घ्या. तुझे मोबाईलचं महिन्याचं बिल किती आहे, तुझे कटिंगचे पैसे किती आहेत. तुला पैसे मी 50,000 नाही लाख रुपये द्यायला तयार आहे. तुझा हिशोब सांग मला. प्रत्येक बाप जेव्हा मुलाचा हिशोब घेईल, 48% मार्क पडले टोन घ्या तुला, तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला, ते दात पाडून टाकले पाहिजे. आर्टला